नमस्कार शेतकरी बंधूंनो. आता आपण मिरची पिकाची लागवड तर केली, 1 ते 2 तोडे पण चांगल्या प्रकारे झालेत. पण आता पावसाचा जोर वाढत चाललाय आणि आपल्या जमिनीमध्ये आता वापसा कंडिशन राहिलेली नाही आणि पाणी साचतंय, जेणेकरून पांढरी बुरशीचा प्रकोप, डावणीचा प्रकोप आणि आपण जर बघितलं तर बुरशीजन्य रोगाचा आणि जीवाणूजन्य रोगाचा प्रकोप आता आपल्या जमिनीमध्ये वाढत चाललाय. जेणेकरून आपण जे काही खतं आपल्या पिकाला सोडतोय ड्रेचिंगद्वारे, तर ते आपल्या पिकाला लागू होत नाही. कारण पांढरी जी मुळी आहे ती ब्लॉक झालेली आहे आणि जोपर्यंत वापसा कंडिशन भेटत नाही तोपर्यंत पांढरी मुळी कोणतीही खतं अपटेक करू शकत नाही. शेतकरी बंधूंनो, ह्यासाठी आपल्याला काय करायचंय, वापसा कंडिशन येऊ द्यायची. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ड्रेचिंगद्वारे आपल्याला काही बॅक्टेरिया आणि मित्र बुरशीचा वापर करायचा आहे. त्यामध्ये सोडिनोमस असेल, ट्रायकोडर्मा असेल, याचं आपल्याला 200 ते 250 ग्राम पर्यंत आपल्याला याची ड्रीपद्वारे ड्रेचिंग करून घ्यायची. जेणेकरून काय होणार की पांढरी बुरशी जी असणार आहे त्याचा प्रकोप थोडा कमी होईल, त्यानंतर डावणीचा प्रकोप कमी होईल आणि बुरशीजन्य रोगाचा, जीवाणूजन्य रोगाचा सुद्धा प्रकोप थोडा कमी होईल. शेतकरी बंधूंनो, ह्यानंतर आपल्याला काय करायचं, जे काही ग्रेड आपण आपल्या पिकाला सोडत असतो त्यामध्ये आपल्याला एनपीके कॉन्सोर्शियम, पाटील बायोटेकचं खूप चांगलं आहे, त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो ड्रीपद्वारे. ज्यात 43-30 असेल, एनपीके कॉन्सोर्शियम असेल, रेलिगोड घेऊ शकतो. याचं देखील आपण ड्रेचिंग केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे इथं फायदे भेटणार आपल्या पिकासाठी. धन्यवाद.